ज्याला ॲपवर पाहायचं असलं मग तो ॲपवर पाहू शकतो. पाहू आता रेग्युलरला. चलो ओके. सो आजचं आपलं हे प्रमेय आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. ज्यांना अंतर्लिखित कोन समजला त्याच्यानंतर अंतरखंडित कंस समजला त्यांना हे प्रमेय लगेच जमतं. आणि हे जे प्रमेय आहे याच्यामध्ये मात्र आता 3 शक्यता आहेत. एक काय म्हणजे सेंट्रल आयडिया सांगतोय इन शॉर्ट, लक्षात घ्या की वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधी इथं 3 शक्यता संभवतात. आणि मग त्यामध्ये 3 शक्यता कोणत्या? तर एक, वर्तुळ केंद्र हा कोनाच्या भुजेवर असेल, वर्तुळ केंद्र कोनाच्या अंतर्भागात असेल आणि वर्तुळ केंद्र कोनाच्या बाह्य भागात असेल. पहिल्यांदा आता आपण काय करू, विधान पाहू, त्याच्याप्रमाणे पक्ष, त्याच्याप्रमाणे साध्य आणि त्या 3 शक्यता आपण विचारात घेऊया. ओके. म्हणजे तुम्हाला सिद्ध जेव्हा करायचंय, हॅलो, जेव्हा तुम्हाला काय करायचंय, सिद्ध करायचं आहे, तेव्हा तुम्हाला तिघच्या तिघ शक्यता विचारात घ्यायच्या आहेत. बरोबर. चलो ना, काय म्हटलं प्रतीक सर आता की विधान असं द्यायचंय तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी. काय द्यायचंय प्रत्येक ठिकाणी? अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. काय? अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग विधान काय? वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. काय? अंतर्लिखित, वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. पहिल्यांदा तर मी तुम्हाला बेसिक सांगतो, आता लक्ष द्या की याचा अर्थ काय आहे. समजा काय असेल रे, वर्तुळ. लक्ष द्या पोरींनो, काय? वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप. काय? वर्तुळात अंतर्लिखित केलेल्या कोनाचे माप. वर्तुळात कोन अंतर्लिखित कसा असतो तुम्हाला माहिती आहे. जर समजा मी कोणता कोन घेतला, हा BAC घेतला, बरोबर. ओके. मी पाहिलं की या कोनाचा शिरोबिंदू कुठं पाहिजे? वर्तुळावर पाहिजे. ही कोनाची एक भुजा वर्तुळाला एका बिंदूत छेदेल, दुसरी भुजा वर्तुळाला दुसऱ्या बिंदूत छेदेल. म्हणजे हा कोन BAC हा कंस BAC मध्ये अंतर्लिखित झालेला कोन आहे. आणि अंतरखंडित कंस आपण काय पाहिला की या कोन BAC च्या अंतर्भागात जे कंस असतील, काय असतील? कंस. तर त्या कंसाचे अंत्यबिंदू हे त्या कोनाच्या भुजेवर असले पाहिजे. म्हणजे जर मी आता X घेतला, कंस BXC, तर याचे अंत्यबिंदू B आणि C या कोनाच्या कुठं आहे? भुजेवर. म्हणजे हा झाला अंतरखंडित कंस. म्हणजेच कोन BAC ने कंस BXC ला अंतरखंडित केले आहे. मग तो काय म्हणतोय रे, अंतर्लिखित कोनाचे माप. काय ते लक्षात घ्यायचं, अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग अंतर्लिखित कोन कोणता येणार? BAC. माप कोन BAC, अंतर्लिखित कोनाचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. मग अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे माहिती आहे? BXC. कोणता आहे? BXC. अंतर्लिखित कोनाचे माप हे, बरोबर, त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. निम्मे म्हणजे 1/2 आणि अंतरखंडित कंस कोणता येणार? माप कंस BXC हे आपलं काय असणार आहे? साध्य. काय असेल? साध्य. ओके. पण आता आपण इथे पाहिलं, काय पाहिलं? वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधी किती शक्यता संभवतात? 3. बरोबर. मी सांगितल्या ना त्या 3 शक्यता. मग त्याप्रमाणे आपल्याला काय काढाव्या लागतील? आकृत्या काढाव्या लागतील. काय काढाव्या लागतील? आकृत्या. मग आपण एक काम करूया ना. काय? पहिल्यांदा
एक आकृती काढू आणि मग त्याच्यानुसार आपलं काय घेऊ, पक्ष काय घेऊ, साध्य, आणि मग सिद्धता घेताना आपण त्या तिघ शक्यता दाखवू, मग काय काढून घेऊ, आकृत्या. बरोबर. बघ ना, पहिल्यांदा एक नॉर्मल आकृती काढू आपण, ज्याची आपल्याला एक काय पडेल, आवश्यकता पडेल. घेऊ मग. पहा, घेतला मी ना, ही एक आकृती घेतली, याच्यामध्ये वर्तुळ घेतला, त्याच्यामध्ये मी काय म्हणणार आहे, पहिली शक्यता काय असणार आहे, वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल. काय, वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल. मग आपण एक काम करूया ना, काय, हा घेऊ वर्तुळाचा केंद्रबिंदू. काय घ्यायचा, वर्तुळाचा केंद्रबिंदू. तो काय म्हणतोय, वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल. मग याचा अर्थ अशी एक रेषा घेऊन टाकू आणि या पद्धतीने अशी एक रेषा दाखवून देऊ. जमला का पिक्चर? यस. आता काय करायचं, यांना नावं देऊन टाकायचे. देऊ मग नावं. पहा, आता नावं कशी देणार, लक्षात घ्या. मी इथं दाखवून देतो वर्तुळाचा केंद्रबिंदू. याला नाव देतो मी इथं बी, याला नाव देतो ए, आणि याला नाव देतो सी. बरोबर का, बी ए सी. वर्तुळ केंद्र कुठे, कोणाच्या भुजेवर आहे. एक काय दाखवून देतो, अंतरखंडित कंस, म्हणजे इथं घेऊन टाकतो मी एक्स. समजलं.
ओके, मग आपण काय करणार बरं आता बोला. पहिल्यांदा आपण पक्ष घेऊन टाकू. काय घेऊन टाकू? पक्ष. आणि पक्ष मध्ये काय म्हणणार बरं? पक्ष मध्ये काय म्हणायचं? पक्ष मध्ये ना जे तुम्हाला दिलेलं असेल ते घ्यायचं बेटा, जे तुम्हाला आकृतीत दिसत असेल ते. मग मी इथं म्हणतो आता पक्ष. ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय म्हणायचं? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात. ओके, काय म्हणणार मी? ओ केंद्र असलेल्या वर्तुळात काय आहे मग? कोन ए बी सी हा कंस ए बी सी मध्ये ABC मध्ये अंतर्लिखित कोन आहे. काय आहे? अंतर्लिखित कोन आहे. अंतर्लिखित कोन आहे. पुढे शेवटचं वाक्य काय म्हणणार? कोन ABC ने कंस, कोन ABC ने, ABC ने ना BAC म्हणावं लागेल ना आपल्याला तिथे. कोण BAC जर आपण घेतलेला आहे असा दिसतोय का, तर तिथे बी काय म्हणणार? कोन BAC. इथे बी कंस काय म्हणणार? BAC. आणि इथे बी काय म्हणणार? BAC. ओके, मग कोन BAC ने कंस BXC ला अंतरखंडित काय म्हणणार? अंतरखंडित केले आहे. हे काय झालं आपलं? पक्ष. आता काय घेणार रे? ए पुरांनो, काय घ्यायचं बेटा आता? साध्य. साध्यमध्ये काय म्हणणार बरं? कोण सांगेल? प्रतीक सर. साध्यमध्ये काय म्हणणार? जो अंतर्लिखित कोन आहे त्याचे माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे आहे. मग अंतर्लिखित कोन कोणचा आहे बघ, मी लिहिलंय तिथं. मापकोन BAC बरोबर 1/2. अंतरखंडित कंस कोणता? मापकंस BXC. अंतरखंडित कंस आहे ना बेटा. कोण BAC ने कंस BXC ला अंतरखंडित केले आहे. ओके, मग आता आपण काय घेणार आहे? सिद्धता. बरोबर. मग सिद्धता घेताना मी बोललो काय घेणार आहे तुम्ही सिद्धतामध्ये? सिद्धतामध्ये काय घेणार? शक्यता. काय? की वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधी 3 शक्यता संभवतात. काय? वर्तुळात, लक्ष द्या, वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आणि वर्तुळ केंद्र या संबंधी काय म्हणायचं? या संबंधी किती? 3 शक्यता. 3 शक्यता संभवतात. मग कोणत्या 3 शक्यता संभवतात? पहिली शक्यता काय असेल? की वर्तुळ केंद्र, हे लक्ष द्या, वर्तुळ केंद्र कोणाच्या? वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल. दुसरं काय? वर्तुळ केंद्र कोणाच्या? वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात असेल. वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात असेल. आणि तिसरं काय रे? वर्तुळ केंद्र, शाबास, वर्तुळ केंद्र कोणाच्या? वर्तुळ केंद्र कोणाच्या कुठं असेल? बाह्य भागात असेल.
वर्तुळ केंद्र कोणाच्या बाह्य भागात असेल. चलो, काही अडचण? या तिघा आपल्या काय झाल्या शक्यता. आता यांना आकृत्या दाखवून द्या. ही पहिली आकृती असेल. आता अजून किती आकृत्या लागतील? 2. की ही पहिली आकृती काय असेल? वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर असेल. दुसरी आकृती काय घेणार आता? वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात असेल. ओके, बघ मी आता दुसरी आकृती काढतो आहे. लक्षात घ्या, दुसऱ्या आकृतीमध्ये काय दाखवायचं आपल्याला आता? वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात असेल. म्हणजे एक काम करा ना, मग काय, एक रेषा हा वर्तुळ केंद्र असेल. हा काय असेल? वर्तुळ केंद्र. मग इथून इकडे दाखवून द्या. ओके, त्याच्यानंतर हा एक इकडे दाखवून द्या. आणि मग काय करणार? यस, आता यांना नावं देणार आपण. इथे काय येणार आहे तुमचा? बी ए येणार. काय येणार इथं? ए. इकडे काय असेल तुमचा? बी. इकडे काय असेल तुमचा? सी असणार आहे. ओके, आणि केंद्रबिंदूला आपण काय देऊ आता? नाव देऊ. केंद्रबिंदू असेल तुमचा ओ. इथं म्हणणार तुम्ही बी, इथं म्हणणार तुम्ही सी. ओके, वर्तुळाच्या कुठं आहे? सॉरी, वर्तुळ केंद्र कोणाच्या कुठं आहे? अंतर्भागात आहे. ही झाली तुमची दुसरी आकृती. बरोबर. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रचना करावी लागणार आहे. काय करावी लागेल? रचना. आता काय करणार आपण? तिसरी एक आकृती काढणार. आता तिसऱ्या आकृतीमध्ये काय? वर्तुळ केंद्र कुठं असेल? यस, वर्तुळ केंद्र असेल कोणाच्या बाह्य भागात. बघ कसं दाखवायचं आता. तिसरी आकृती घेऊ मग. हे पहा, वर्तुळ केंद्र कुठं असणार आहे आता? कोणाच्या बाह्य भागात. म्हणजे याचा अर्थ हा इकडे एक आणि हा इकडे एक दाखवून दे. दाखवला. आणि ते काय दाखवून दे? वर्तुळाचा केंद्रबिंदू. नाव देऊन टाक. काय नाव देशील? याला ए, याला बी, याला सी, आणि वर्तुळ केंद्र ओ. आणि प्रत्येक ठिकाणी तुला एक बिंदू दाखवायचा आहे. कोणता? एक्स. इकडे बी असा एक काय घेऊन टाक? एक्स. आणि इकडे बी असा एक काय घेऊन टाक? एक्स. या काय झाल्या बरे आता आपल्या आकृत्या. लक्ष द्या. मग आता आपल्याला सिद्धता घ्यायची. काय घ्यायची? यस, सिद्धता कशी घेणार? एक एक आकृतीप्रमाणे 3 झाल्या समजा त्या. म्हणजे एकच प्रमेय 3 पद्धतीने सोडवायचे. पद्धत नाही ती, शक्यता आहे. काय आहे? शक्यता. मग आपण इथं काय म्हणू आता? सिद्धतामध्ये पहिली शक्यता, आकृती 1 मध्ये काय म्हणणार? आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे. काय म्हणणार? आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय रे? वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर आहे. वर्तुळ केंद्र कुठं आहे? कोणाच्या भुजेवर आहे. चलो, ओके. मग आता आपण काय करणार? त्याच्यामध्ये आपल्याला करावी लागेल आता रचना. मग रचना कशी करायची रे? तर हा रेख ओसी जो आहे याला एक काम करा, जोडून घ्या. कोणाला जोडून घेणार तुम्ही?
चला घेऊ मग. काय करणार, सरळ बसा आता, सरळ बसायचं. मग आता आपण पहिल्यांदा पहिली आकृती घेऊ. पहिली आकृती काय आपल्याकडे पहा बरं. ही पहिली आकृती आपल्याकडे, बरोबर आहे ना. आकृतीत आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे का राहू देऊ, कच्ची काढून घेऊ, जाऊ द्या, हे की नाही. येस. मग मी काय करतो आता, हा, आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे आपली पहिली आकृती समजा अशी आहे, बरोबर आहे का. लक्ष द्या बरं, काय म्हटलंय त्याने. हा इथं काय असेल, य असणार आहे. इकडे काय होतं तुमचा, यस सर, एकच मिनिट. हा कोण होता, ए, हा सी, हा बी, इथं ओ, आणि हा आपण याच्याशी काय केला, जोडला, आणि हा एक्स. चला मग आता काय म्हणणार बरं आपण, काय म्हटलं, आकृती 1 मध्ये दाखविल्याप्रमाणे वर्तुळ केंद्र कोणाच्या भुजेवर आहे. मग डायरेक्ट म्हणून घ्यायचं, रेख ओसी काढा. काय काढून घ्या आता, रेख ओसी काढा. काढला. मग काय तयार झाला बरं, तिथं त्रिकोण ओएसी तयार झाला. मग मी इथं काय म्हणणार, त्रिकोण ओ ए सी मध्ये, काय त्रिकोण ओ ए सी मध्ये, रेख, बरोबर ना, रेख ओए एकरूप असणार आहे कोणाशी, रेख ओसीशी. आणि याला तुम्ही कारण देऊ शकतात काय, यस, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता हे दोघं काय झाले रे, एकरूप झाले ना, म्हणजे यांची मापे सुद्धा काय असतील, समान. मापे म्हणण्यापेक्षा माप आपण कोणाला म्हणतो, म्हणजे यांची लांबी. रेख असेल तर आपण त्याला काय म्हणतो, लांबी. ओके. म्हणजेच इथं आपण काय म्हणणार आता, तू पुढे बसलाय ना, सो ओए बरोबर काय म्हणणार आहे, ओसी. ओए बरोबर काय म्हणणार, ओसी. आता दोघं जर बाजू काय झाल्या याच्या एकरूप झाल्या, तर कोणता त्रिकोण झाला बरं, यस. म्हणून त्रिकोण ओ ए सी हा काय आहे, समद्विभुज. काय, समद्विभुज त्रिकोण आहे. मग आता हा जर समद्विभुज त्रिकोण झाला, तर आपल्याला समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय माहिती आहे. समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय काय सांगतं, जर दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजू समोरील कोण सुद्धा काय असतात, एकरूप असतात ना. म्हणजे कोणते कोण झाले रे, पहा आकृतीमध्ये. म्हणून कोण ओ ए सी एकरूप कोण ओ सी ए, म्हणजे हा कोण या कोणाशी काय असेल, एकरूप असेल. का, तर तो झाला समद्विभुज त्रिकोण. यस. मग इथं कारण देणार प्रतीक आपण आता, काय, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. मग आता दोघं जर कोण काय झाले रे, एकरूप झाले, म्हणजे याचा अर्थ यांची मापे सुद्धा कशी असतील आता, समान असतील. म्हणजेच किंवा म्हणून काय करून घ्यायचं आता, यांना समान दाखवून द्यायचे. म्हणून कोन ओ ए सी बरोबर कोन ओ सी ए. आता मला यांचं माप माहिती का रे, नाही. मग आपल्याला पुढं सॉल्व करण्यासाठी आपण याचं माप मानून घेऊ. एकच मानून घ्या काहीतरी, समजा, समजा कोन ओ ए सी बरोबर कोन ओ सी ए बरोबर 1/. आणि याला द्यायचं असेल तर आता देऊन टाका, समीकरण नंबर 1. पण तुम्ही जर साध्य पाहिलं तर साध्य काय तुमच्या लक्षात आलं का, की जो कोण बीएसी असेल, हा अंतर्लिखित कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. बरोबर आहे का. ना मला बीएससी मिळाला अजून, ना मला बीएक्ससी मिळाला अजून, साध्यापर्यंत आपण पोहोचलोच नाही. मग आता काय करायचं माहिती का, आता तुम्ही 9वीला शिकले होते काय, की हा कोन बी ओ सी हा काय असेल, बाह्य कोन असेल. कोणाचा, त्रिकोण ओ ए सी चा.
मग आपण काय म्हणणार, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप आहे त्याच्या दुरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते, म्हणून त्याला म्हणायचं दुरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. प्रमेय. आता मी इथं काय म्हणणार की कोन कोणता रे, बीओसी. कोन बीओसी हा त्रिकोण ओएसी चा बाह्य कोन आहे. कोणता कोण आहे? आता तो बाह्य कोन काय मिळवतोय मी, तर दोघं कोणांची मी काय करून टाकणार, आता बेरीज करणार. म्हणजे बीओसी ऐवजी तिघ बिंदू जर एक रेषे दाखवले तर मला बीएसी मिळेल. बरोबर. बघ आता, म्हणून मी काय म्हणणार, कोन बीओसी बरोबर कोन ओएसी अधिक कोन ओसीए, आणि याला म्हणून टाकायचं काय, दुरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. काय म्हणणार, दुरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. ओके. मग आता कोन बीओसी जसाचा तसा. ओएसी किती आहे, 1 अंश. ओसीए किती आहे, 1 अंश. किती वरून घेतला रे, 1 वरून. काही अडचण आहे कुणाला, समजलं? मग आता काय करणार, बोला. बरोबर, दोघांची बेरीज करून टाका ना. कोण बीओसी काय असेल आपल्याकडे बारे, अजून तसाचा तसा घेणार आपण. बरोबर आहे ना. काय म्हणणार, हा जो कोण बीओसी असेल तो आपल्याकडे बारे अजून जसाचा तसा असेल. म्हणून मी काय म्हणणार, बोला मग. कोन बीओसी बरोबर x अधिक x किती झाला, 2x झाला. साध्य काय करायचंय रे, साध्य काय करायचंय तुम्हाला, कोन बीएसी हा बरोबर 1/2 मापकंस बीएक्सी असला पाहिजे. मग आता बीएसी केव्हा येणार बरं, कोण जर ओएसी असेल तुमच्याकडे, काय असेल, तरच ती तिघ बिंदू मी काय दाखवणार, एक रेषा. मग इकडे पहा ना, आपण एक्स म्हणजे काय काय घेतलेला आहे, चेक करा बरं. एक्स म्हणजे आपण काय घेतलेला आहे पहा, लक्ष द्या. कोन ओएसी बरोबर काय घेतलाय, कोन ओसीए. मी बोललो जर माझ्याकडे कोणाला ओएसी तर मी तिघ बिंदू एक रेषे दाखवून काय घेणार, बीएसी. मग मी इथं काय करतो पाहता, परत कोन बीओसी जसाचा तसा, 2 जसाचा तसा. एक्सच्या ऐवजी घेतो मी आता कोन ओएसी, आणि याला परत मी दाखवून देतो किती वरनं, 1 वरून. समजलं? मग आता काय म्हणणार, कोन बीओसी जसाचा तसा, 2 जसाचा तसा. कोन ओएसी म्हणजे कोण असेल मग आता, कोन बीएसी. कारण काय देणार, ए डॅश ओ डॅश बी. चलो, काही अडचण कुणाला. मग मला काय पाहिजे आता, कोन बीएसी बरोबर 1/2 मापकंस बीएक्सी. म्हणजे मला कोन बीएसी मिळाला, पण त्याला जो सहगुणक 2 आहे तो नकोय. आता सहगुणक 2 पाहिजे का, नाही. सहगुणक अन्न घेऊन इकडे, सहगुणक 2 आपल्याला नकोय आता. पण आपल्याकडे अजून एक गोष्ट आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर, काय, परंतु कोण बीओसी, कोण बीओसी हा कोणता कोण दिसतोय रे तुम्हाला, पहा बरं. बीओसी आकृतीमध्ये कोण बीओसी हा कोणता कोण दिसतोय तुम्हाला, या आकृतीमध्ये जो कोण बीओसी आहे तो कोणता कोण दिसतो आहे, हा तेच ते. बरोबर, कोण बीओसी हा कोणता कोण दिसतोय तुम्हाला, केंद्रीय कोण. कोणता कोण दिसतोय, मग मी इथं म्हणणार ना, परंतु कोण बीओसी कोण बीओसी बरोबर काय काय असेल, मापकंस कोणता, बीएक्सी. का बरं असं, हा समीकरण 2, हा समीकरण नंबर 3. का बरं असं, केंद्रीय कोणाचे माप हे
त्याच्या संगत लघु कंसाच्या मापा एवढे असते. आणि त्याला आपण काल एक कारण दिलं होतं, कंसाच्या मापाची व्याख्या. काय म्हटलं होतं? कंसाच्या मापाची व्याख्या. चलो, काही अडचण? मग आता काय करणार? बोला ना मग आता. तो तर झाला ना आपल्याकडे. मग आपण एक काम करूया ना पोरांनो. आता मला हा जो BSc आहे याचा सहगुणक 2 आहे आणि तो मला नकोय. मग तो मात्र या कोण BOCचा कसा येणार? 1/2 म्हणजे निम्मे पा. मग मी त्या 2ला इकडे घेऊन येतो. हा 2/1 इकडे गुणेला येते, इकडे येताना भागेला, म्हणजे 1/2 काय झाला? BOC. आणि बरोबरी इथे कोण राहिला? कोण? BAC. समजलं का? काही अडचण? किंवा एक काम करू आपण, अजून अजून थोडं वेगळं करून घेऊ. काय बघ, लक्ष दे. काय करणार मी आता? याला थोडं खाली घेऊन टाकतो, बरोबर का? आणि इथे ही किंमत दाखवून देतो वाटल्यास. बघ कसं. इथे आपण काय करू? याची किंमत काढून घेऊ ना. काय किंमत काढणार तुम्ही? 2 कसा इकडे गुणेला, इकडे येताना काय झाला? भागेला. 1/2 काय झाला? BOC. बरोबर इकडे कोण राहिला? कोण? BAC. ओके. जर तुम्हाला अजून वाटलं तर एक काम करता येईल, अजून अजून एक स्टेप वाढवता येईल. कोणती बरं? BAC कुठे पाहिजे तुम्हाला? कुठं पाहिजे? डाव्या बाजूला पाहिजे ना. मग आपण काय करणार? म्हणजेच काय म्हणून घ्यायचं? म्हणजेच कोण कोणता? मग BAC बरोबर 1/2 कोण? BOC. आणि मग याला द्या वाटल्यास आता समीकरण नंबर 2. आता पहा मग काय बरं आता. समीकरण किती? 2 व 3 वरून. काय येणार मग समीकरण 2 व 3 वरून? बोला ना. हा तुमच्याकडे कोण BAC बरोबर किती आला? 1/2 कोण? BOC आला. आणि BOC शी समान कोण आहे? मापकंस BXC. आणि आपल्याला BAC शी समान कोण यायला पाहिजे? कोण? BSC बरोबर 1/2 मापकंस BXC. हे काय आपलं साध्य. एक काय तो? कोण? BAC बरोबर 1/2 मापकंस BXC. हे काय करायचंय? साध्य. मग आपण इथं म्हणूया ना आता काय? समीकरण किती? 2 व 3 वरून. समीकरण 2 व 3 वरून काय घेणार मग? बोला. कोण? BAC बरोबर काय घेणार मग? बोला. हा समीकरण किती? 2 व 3 वरून काय मग? कोणता घ्यायचा? BAC जसाचा तसा. 1/2 जसाचा. BOC शी समान कोण? मापकंस BXC. आणि हेच आपलं काय असेल? साध्य. म्हणजे आपलं असेल उत्तर. पहिलं साध्य. हे काय झालं आता? पहिलं साध्य झालं वारे आपलं. लक्षात घ्या. ओके. अजून आपले किती साध्य बाकी आहे? 2. आता जाऊ मग दुसऱ्या आकृतीकडे. दुसऱ्या जे साध्य आहे ते पाहू आपण आता. पहा बरं दुसऱ्यामध्ये काय म्हटलेलं होतं मग आपण? दुसरी शक्यता काय होती? आकृती 2 मध्ये. आकृती 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे. आकृती 2 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय असेल? वर्तुळ केंद्र कुठं? यस, वर्तुळ केंद्र कोणाच्या अंतर्भागात असेल? कुठं असेल? अंतर्भागात
भागात असेल. चलो समजलं? काही अडचण? यस. आता हा जर काय झाला, अंतर्भागात झाला. कुठं झाला? अंतर्भागात. मग कोणती आकृती आपल्याकडे? लक्ष द्या, 2 नंबरची. मग अंतर्भागात येते, इथे एक रचना करून घ्यावी लागेल तुम्हाला. समजा काय, बिंदू डी हा काय असेल? बिंदू डी हा वर्तुळ केंद्र ओ मधून काढलेल्या व्यासाचा अंत्यबिंदू आहे. समजलं काय? बिंदू डी हा केंद्रबिंदू ओ मधून काढलेल्या व्यासाचा अंत्यबिंदू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून इथं काही वाढवायचं असेल तर तुम्हाला इथं काही कंस वाढवावे लागतील. म्हणजे कसं बघ, आता इथं एक्स नाव देऊन टाका, इथे एक बिंदू यम घेऊन टाका आणि इथं घेऊन टाका आता एक यन. म्हणजेच तुम्ही काय म्हणणार, समजा कोन DAC ने कंस CMD ला अंतरखंडित केले आहे आणि कोन BAD ने कंस BND ला अंतरखंडित केले आहे. आणि मग त्याच्यावरनं काय करायचं, दुसरी त्या ठिकाणी सिद्धता सुरू करायची. काय करणार मग? दुसरी शक्यता घेऊ आता. काय येणार दुसऱ्या शक्यतेमध्ये पहा मग आता. यस, रचना काय म्हणणार आहे? लक्षात आलं रे भाऊ? काय? समजा बिंदू डी हा बिंदू डी हा वर्तुळ केंद्र ओ मधून काढलेल्या व्यासाचा अंत्यबिंदू आहे. काय आहे? अंत्यबिंदू आहे. बरोबर. आकृती कशी आली तुमची? या पद्धतीने आकृती आली. हा काय होता? याचं नाव आपण काय दिलं होतं? हा ए, हा सी, हा बी. हा वर्तुळ केंद्र ओ मधून काढलेला, हा डी, इथं एक्स, इथं यम आणि इथं घेतला आपण यन. लक्ष द्या आता इथे. समजा मी परत इथं म्हणणार आता काय, समजा कोणता CAD किंवा DAC, कोण CAD ने कंस कोणता रे? यस, एक्स नका घेऊ, दुसरा घ्या, CMD. कंस CMD ला अंतरखंडित केले आहे. अंतरखंडित केले आहे. आणि दुसरा कोणता मग? आणि कोण BAD न बेटा, आता कोण BAD ने पहा ना, काय कोण CAD बरोबर, आणि हा कोण BAD. म्हणजे मला त्यांची बेरीज करता यायला पाहिजे. म्हणजे कोणाच्या बेरजेचं गृहीतक वापरणार मी. कोण BAD ने कोणाला कंस कोणता? यस, कंस BND ला काय केले? अंतरखंडित केले आहे. अंतरखंडित केले आहे. ओके. मग आता एक आपण काय म्हणणार, शक्यता 1 मध्ये सिद्ध केल्याप्रमाणे घ्यायचं. आता काय? शक्यता 1 मध्ये सिद्ध केल्याप्रमाणे मग तिथं दाखवून द्यायचा जो कोण येणार. आता कोणता? कोण CAD. कोण CAD हा समजा कोण CAD मध्ये अंतर्लिखित झालेला कोण. लक्षात दे.
आणि त्याने कंस CMD ला काय केलंय, अंतरखंडित केलं आहे. म्हणजेच मी इथं काय म्हणणार, कोन CAD बरोबर 1/2 माप कंस कोणता रे, CMD, याला देऊन टाका समीकरण नंबर 4. समजलं का? कोणता कोन CAD ने कंस CMD ला काय केले, अंतरखंडित केले आहे. म्हणून कोन CAD बरोबर 1/2 माप कंस CMD. जसं आपण केलं की नाही, कोन BAC बरोबर 1/2 माप कंस BXC. हे आपलं काय होतं, ओरिजिनल साध्य ना, ते आपण एक मध्ये केलं. कळतंय? आता त्याचप्रमाणे ना मग ओके. मग आता काय करणार, त्याचप्रमाणे काय म्हणायचं, दुसरा कोण कोणता घेणार तुम्ही आता, BAD. कोणता, कोण BAD बरोबर 1/2 माप कंस BND, आणि याला देऊन टाका समीकरण नंबर 5. मग आता काय करायची, समीकरण कोणते, 4 व 5 यांची करायची बेरीज. काय करायची, बघा डाव्या बाजूत डावी बाजू समीकरण 4 व समीकरण 5 यांची बेरीज करून, काय म्हणायचं, यांची बेरीज करून डाव्या बाजूत काय मिळवा, डावी बाजू, आणि उजव्या बाजूत उजवी बाजू. सरळ बसा ताट, शाबास. मग याची डावी बाजू काय रे, कोन CAD अधिक कोन BAD बरोबर काय म्हणणार, कोण कोणता, कोन CAD अधिक कोन BAD बरोबर 1/2 माप कंस CMD अधिक 1/2 माप कंस BND. काही अडचण? यस. आता दोघांची बेरीज करा. कोणांच्या बेरजेचं गृहीतक, जर मी कोणता कोण घेतला, आता बघा हा कोन CAD दिसतोय का, आणि अधिक जर मी कोणता कोण केला, BAD, तर कोणता कोण तयार झाला, BAC. कोणता कोण तयार झाला, म्हणून मी इथं काय म्हणणार, कोन BAC बरोबर 1/2 काय निघाला, सामायिक, आणि इथं राहिला माप कंस CMD अधिक माप कंस BND. काही अडचण? हा 1/2, हा 1/2 काय निघाला, सामायिक, आणि इथं कारण देणार मी कोणाच्या बेरजेचे गृहीतक. काय, कोणाच्या बेरजेचे गृहीतक. मला का आपल्याकडे एक बाजू पहा आली, एक बाजू, कोणती एक बाजू आली आपल्याकडे, मग कोन BAC बरोबर. आता मला काय पाहिजे, मग जर मी या दोघांची बेरीज केली, कोणाची, मापकंस CMD अधिक मापकंस BND, याच्यामध्ये एकच बिंदू सामायिक दिसतोय तुम्हाला, कोणता, D दिसतोय ना. पण जर मीनं काय घेतलं, पहिला कंस घेतला CMD, तर त्याचा पहिला बिंदू काय येणार, काय येणार, C. आणि जर मी दुसरा काय घेतला, BND, काय घेतला, BND, एक काम करा ना, या सगळ्यांची बेरीज करायची. काय करायची, बेरीज. मला B आणि X लागणार आहे, दिसतोय का. मग मी मधले कोणते बी बिंदू घेतले तरी चालतात, बरोबर. जे अंत्यबिंदू असतील ते पाहिजेच, आणि मधला तुम्ही कोणता बी बिंदू घेतला तरी चालेल. म्हणजे बघ कसे, काही लोक काय म्हणतील, कंस BNC तयार झाला, काही काय म्हणतील BMD तयार झाला, काही मग काय म्हणतील BDC तयार झाला, काही काय म्हणतील BXC तयार झाला. आपल्याला गरज कोणाची, BXC ची. म्हणजेच आपण काय म्हणणार, मग आता डायरेक्ट साध्य असेल आपलं,
काय साध्य येणार मग आता आपलं? साध्य काय येणार मग आपलं आता? नाही समजलं? डायरेक्ट जसं रे बाबा आता. कोण? BAC बरोबर 1/2 माप कंस यांची काय केली? बेरीज, आणि तो झाला BXC, आणि हेच आपलं काय होतं? दुसरं साध्य होतं. फक्त इथं कारण देणार तुम्ही काय? कोणांच्या बेरजेचे गृहीतक. यस, इथं म्हणायचं काय? कोणांच्या नाही, कोण एका त्या आता बघूया कंसाच्या काय? कंसाच्या मापाच्या बेरजेचे गृहीतक. बेरजेचे गृहीतक. आता काय तिसरी शक्यता? काय मग तिसरी शक्यता? आकृतीत दाखविल्याप्रमाणे, आकृती 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे काय म्हणणार? आकृती 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे. इथं म्हणतो मी आकृती किती मध्ये? 3 मध्ये दाखविल्याप्रमाणे. दाखविल्याप्रमाणे कोणता रे? वर्तुळ केंद्र. वर्तुळ केंद्र कुठं असेल? कोणाच्या? यस, कोणाच्या बाह्य भागात असेल. चलो ओके. मग काय काढून घेणार? बरोबर, काय काढून घ्यायची? आकृती. मग आकृती कशी बरी आपली साधी समजण्यासाठी? तिकडे आपण काढलेली आहे, बरोबर आहे का? बघा, तर तिथं पण आपल्याला रचना करावी लागेल ना भावा. असं काय करता? इथे बी रचना आपल्याला या 2 सारखीच करावी लागेल. 2 सारखी रचना काय करणार तुम्ही? तर हा याच्यामधून असा व्यास काढून घ्यायचा. परत काय काढून घ्यायचा? व्यास. म्हणजे मागच्या सारखीच पूर्ण रचना करून टाकायची. बरोबर. याला काय नाव देऊन टाका? D. इथं कोणता बिंदू घेणार आहे आता? M, आणि याच्यामध्ये कोणता घेणार? N. समजलं का नाही समजलं? ओके. मग आता इथे मी काय म्हणणार? तेच म्हणा ना, जसं इथे म्हटलं पहा. समजा बिंदू D हा वर्तुळ केंद्र O मधून काढलेल्या व्यासाचा अंत्यबिंदू आहे. समजा कोण CAD ने कोणाला कंस CMD ला अंतरखंडित केले आहे, आणि कोण BAD ने कंस BND ला अंतरखंडित केले आहे. पुढे शक्यता 1 मध्ये सिद्ध केल्याप्रमाणे. चाल द्यायचा पुढचा पिक्चर. चला घेऊ मग. समजा काय म्हणणार? समजा बिंदू, बोला ना मग, बिंदू D हा केंद्र O मधून, केंद्र O मधून काढलेल्या, यस, काढलेल्या व्यासाचा अंत्यबिंदू आहे. कोणता बिंदू आहे? यस, अंत्यबिंदू आहे. आता इथे काय असेल रे आपली आकृती? हा याचा काय असेल? केंद्रबिंदू. असा आपला काय तयार झाला? कोण तयार झाला? याचं नाव B, याचं नाव A, याचं नाव C. इथं X, इथं M. ही काय असेल तुमची रचना? याला नाव दिलं D. इथं काय असेल? N, आणि वर्तुळ केंद्र O. दहावे. बिंदू D हा केंद्र O मधून काढलेल्या व्यासाचा अंत्यबिंदू आहे. समजा काय म्हणायचं परत? समजा कोण कोणता रे? CAD. मोठा कोण घे, मागच्या सारखंच.
कोण CAD ने एकच कंस घ्या. आता त्याच्यामध्ये लय कंस आहे पा, CAD मध्ये लय कंस आहे की नाही, मग आपण CMD घेऊ. कंस CMD ला काय केले, अंतर खंडित केले आहे, केले आहे. आणि दुसरा कोण कोणता विसरले, कोण यस. आणि कोण BAD ने कोणाला, कंस BND ला, बरोबर, कंस BND ला अंतरखंडित केले आहे. आणि मग इथं परत काय म्हणायचं, काय शक्यता 1 मध्ये सिद्ध केल्याप्रमाणे. कळलं? हो हो. हा, मग काय म्हणणार, शक्यता 1 मध्ये, शक्यता 1 मध्ये सिद्ध केल्याप्रमाणे. मग काय सिद्ध केलंय आपण, तेच हेच घेऊन टाका ना. कोण कोणता रे, CAD बरोबर 1/2. मापक कंस कोणता, CMD. तसेच दुसरा कोण घेणार तुम्ही, तसेच काय म्हणायचं, कोण BAD बरोबर काय होता, 1/2 मापक कंस BND. ओके. यांना जर तुम्हाला आता वेगळे समीकरण द्यायचे असले तर देऊ शकतात, नसेल द्यायचे तर राहू द्यायचे. मग किती देऊ शकतात तुम्ही त्यांना, 5 आणि 6, कारण आपण ते किती घेतले, 4 आणि 5 घेतलाय ना. म्हणजे यांना किती देणार, 6 आणि 7 का, बरोबर आहे का. किती द्यायचे, याला देऊन टाका, बोला ना, 6. आणि याला देऊन टाका 7. ओके. आणि आता कोणामधून मोठा कोणता आहे, CAD आहे. CAD मधून जर कोणाला वजा केला तुम्ही, BAD ला, तर तुम्हाला BSc मिळणार आहे. आता वजाबाकी करायची सर, मोठ्यातून मोठा कोण CAD, त्याच्यातून जर BAD वजा केला, पान दिसत नाही का, बघा कोण आहे, CAD आहे. त्याच्यामधून कोणाला वजा करायचा, याला, याला वजा केला तर हा तुम्हाला मिळणार. बघा आता समीकरण किती मधून, समीकरण 6 मधून, समीकरण किती रे, समीकरण किती रे, 7 वजा करून. चलो, काही अडचण. आता आपण याला काय करून घेऊ, वजा करून घेऊ. करा मग, कोण CAD वजा कोण BAD बरोबर काय म्हणणार, 1/2. कोणता रे, माप कंस CMD वजा 1/2. 1/2 किती, 2, माप कंस BND. चलो, काही अडचण. चला, CAD मधून जर मी आता BAD वजा केला तर कोण मिळणार मला, यस, कोण मिळणार, BAC. मग इथंच म्हणून टाकतो आता. सो कोण BAC बरोबर 1/2 काय निघाला, सामायिक. इथं कोण राहिला, मापक कंस CMD वजा मापक कंस BND. आणि जर यांची भी मी काय केली, वजाबाकी, कोण BSc जसाचा तसा, 1/2 जसाचा तसा. CMD कुठे, CMD मोठा आहे. आणि त्याच्यातून जर मी BND वजा करतोय तर कोण राहतोय, BXC. 1/2 माप कंस काय म्हणणार, BXC. आणि हे होतं आपलं मात्र तिसरं साध्य होतं, तिसऱ्या शक्यतेप्रमाणे. साध्य एकच, साध्य एकच आहे, पण शक्यता मात्र किती आहे, 3. आणि इथं आपलं हे प्रमेय संपलं. चलो, ओके, थांबूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.